श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 20 मार्च 2026 शुक्रवारी येत आहे. त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असणार आहे. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा भक्तांचा तूच कैवारी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे, असं सदा सांगे स्वामी. 20 मार्चला काय आहे तर ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रकट दिन अतिशय महत्त्वाचा, अगदी दिवाळी दसऱ्याला काही कमी नाही. आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा, स्वामींची षोडोपचारे पूजा कशी करावी, त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रकट दिन आहे. महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतलेला नाही, ते प्रकट झालेले आहेत म्हणून महाराजांचा प्रकट दिन असं म्हटलं जातं. स्वामी जयंती असे म्हटलं जात नाही. असो, आता या प्रकट दिनानिमित्त काय करावे, कसा साजरा करावा प्रकट दिन, तर सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं तर त्यांना फक्त तुमची नितांत भक्ती आवडते. बाकी आपणच महाराजांचे खूप काही देणं लागतो. आपल्याला खूप हौस असते महाराजांना छान वस्त्र घालावं, त्यांना हिना अत्तर लावावं, त्यांच्यासाठी गोडधोड करावं, थोडीशी सजावट करावी, सगळं आपल्यावर असतं. पण त्यांना काय हवं आहे, त्यांना फक्त हवे आहे ते तुमची निस्वार्थपणे केलेली भक्ती. आत्ता महाराजांचा प्रकट दिन फक्त साजरा करावा, अर्थात सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आवरून तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. या दिवशी महाराजांची षोडोपचारे पूजा करावी. आता अभिषेक कसा करायचा ते सांगते. महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर तर उठलंच पाहिजे, कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा खूपच फलदायी ठरते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रथम देवपूजा करावी, नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना सुरुवातीला आपल्याला भगवान श्री गणेशाची पूजन करायचे आहे. श्री गणेशाला अभिषेक करावा आणि अभिषेक करताना एक वेळा अथर्वशीर्ष म्हणावा. नंतर महाराजांची मूर्ती घ्यावी आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही या दिवशी मूर्तीची स्थापना केली तरीही हरकत नाही, कारण काही जणांकडे मूर्ती नसते. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त, 16 वेळा म्हणणं नाही जमलं तर कमीत कमी 1 वेळा तरी म्हटलं तरी चालेल. 1 वेळा श्री सूक्त म्हणावं. मला सांगा, जर एवढा मोठा दिवस आहे तर सेवेच्या बाबतीत कंजूषपणा का करायचा? संपूर्ण आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक लवकरात लवकर करा. अगदी 9:30-10 ठीक आहे, 9:30-10च्या आतमध्येच अगदी लवकरात लवकर अभिषेक करून घ्या, किंवा अगदी पहाटे उठून केला तर अतिशय उत्तम. पण आपल्या जबाबदाऱ्या भरपूर असतात, आपल्याला कामं असतात, म्हणून लवकरात लवकर अभिषेक करून घ्या. अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे, नंतर 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. श्री सूक्त म्हटल्यावर फलश्रुती म्हणताना हात जोडायचे. त्याचबरोबर पवनमान सूक्त जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदाच म्हणायचं आहे. नंतर रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे, ते 9 ओव्यापर्यंत म्हणायचं आहे, संपूर्ण म्हणण्याची गरज नाही. अभिषेक पाण्याचा करा किंवा मग पंचामृताचा करा. पंचामृतामध्ये तुम्ही दही, दूध, मध, तूप, साखर, त्याचबरोबर चंदनाचा वापर करू शकता. तुमच्याकडे जे काही साहित्य उपलब्ध आहे त्यावर तुम्ही मूर्तीचा अभिषेक करावा. नंतर षोडोपचारे पूजा तर झालीच पाहिजे. आपल्याला किती भली मोठी हौस असते, तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्या. अभिषेक सेवा महाराजांची कोणीही करू शकतो. आता नैवेद्य काय दाखवावा? महाराजांना साधी सोपी केलेली पूजा फार आवडते. भाजी पोळी वरण भात हाच नैवेद्य बनवला तरी सुद्धा चालेल. बेसन पिठाचे लाडू महाराजांना फार आवडतात, ते तुम्ही बनवू शकता, किंवा काहीतरी गोडधोड काहीही बनवू शकता. एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल, तिने आपल्या मुलांकडून, नवऱ्याकडून, सासूबाईकडून, कोणीही असो त्यांच्याकडून ही पूजा करून घ्या. आता महाराज जर विटाळ सुतक पाळत नव्हते, मान्य आहे, तरीसुद्धा आपण जेव्हा महाराज
होते आणि आजही निर्गुण स्वरूपात आहेत, पण मला मासिक धर्म आहे, तर मी देवाची म्हणजेच महाराजांची पूजा सेवा कशी करू का हे समजत नाही. तर मग मासिक धर्म असल्यावर आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली नसते आणि आपण या सगळ्या गोष्टी पूर्ण शुद्ध मनाने करू शकत नाही. म्हणून सेवा दुसऱ्याकडून करून घ्या. तुम्ही मात्र अखंड नामस्मरण करू शकता. त्याला कुठलंही बंधन नाही, कुठल्याही नियमांची आवश्यकता नाही. आता अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. मूर्ती स्वच्छ करत असताना कधीकधी महाराजांच्या कानाच्या खाली डोळ्यांमध्ये पाणी असते, तर ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं. स्वच्छ करून झाल्यावर महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे, म्हणून महाराजांना हिना अत्तर संपूर्ण त्यांच्या मूर्तीवरती लावून घ्यायचं. हे करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ तुम्हाला म्हणता येईल. हे अवश्य म्हणा. तुम्हाला सोपं आहे, म्हणायलाही सोपं आहे आणि आवडायला सुद्धा पाहिजे. महाराजांचे सगळं कसे छान गाणी आपण लावून ऐकत ऐकत महाराजांची पूजा सेवा करू शकतो. हे झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची. मूर्तीला हिना अत्तर लावल्यानंतर केशरयुक्त अष्टगंध लावायचा. महाराजांना वस्त्र परिधान करायचे. फूल असेल तर तेही अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर खडी साखरेचा किंवा मग जो काही नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा. ही झाली आपली मांडणी. आता सेवा तुम्ही दिवसभरात अगदी लवकरात लवकर अभिषेक करावा. दिवसभरात कधीही तुम्ही सेवा करू शकता. सगळ्या सेवा करणे एकाच वेळी नाही जमलं तर तुम्ही दिवसभरात अगदी टप्प्याटप्प्यात वेळ काढून सेवा करू शकता. ज्यांच्या घरात फोटो आहे तर फोटोला अभिषेक चालतो का, तर नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर फोटो फक्त स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा. तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते गुलाबजल वापरून फोटो साफ करून घ्यायचा. हिना अत्तर फोटोला डायरेक्ट लावायचं नाही. एका कापसामध्ये घ्यायचं आणि नंतर महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला ते थोडंसं लावून घ्यायचं. महाराजांना अष्टगंध लावा. म्हणजे फोटोला हे सगळं करत असताना ज्या काही सेवा तुम्ही अभिषेक करण्यासाठी करणार आहात ती सेवा सगळी महाराज यांच्या फोटोसमोर बसूनसुद्धा तुम्ही करू शकता. अगदी महाराजांचा फोटो स्वच्छ करणे किंवा महाराजांना अष्टगंध हिना अत्तर लावणे हे सगळं करत असताना महाराजांचा नामजप नक्कीच करत राहायला हवं. जर तुमच्याकडे हार असेल किंवा कुठली फुलं असतील तर तीही अर्पण करून घ्या. पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना फार आवडतात. तुम्ही ते सुद्धा त्यांना अर्पण करू शकता. जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. शेवटी काय, आपल्या मनातील भाव खूप महत्त्वाचा आहे. आम्ही कलश मांडणी करू शकतो का, असा बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो. तर नाही केली तरी चालेल, पण खूपच हौस असेल तर तुम्ही महाराजांच्या मूर्ती शेजारी म्हणजेच महाराजांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करू शकता. पण आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीला मान द्यायचा. महाराजांच्या मूर्तीच्या आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करावी. ओम गण गणपते नमः पाण्याने अभिषेक करून 21 वेळा 51 वेळा किंवा मग 108 वेळा हे पाण्याने अभिषेक करून अथर्व शीर्ष पठण करायचं. दुसरीकडे मांडणी करणार असेल तर सांगत आहे. तिथे करून झाल्यावर गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची. त्याचबरोबर दुर्वा असतील त्याही अर्पण करायच्या. नंतर मग महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक आणि जी काही षोडोपचारिक पूजा करायची असते ती तुम्हाला करून घ्यायची आहे. तुमच्याकडे पादुका असतील तर त्या पादुका पण इथे ठेवू शकता. महाराजांना फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आता अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं, तर बघा फक्त पाणी, जर तुम्हाला साध्या पाण्याने अभिषेक केला असेल तुम्ही तर ते थोडंसं पाणी काढून घ्या. तुमच्याकडे जर कोणी येणार असेल, आपण लोकांना बोलवतो प्रसादाला, तर त्यांनाही थोडंसं हे तीर्थ म्हणून तुम्ही देऊ शकता. घरातल्या सगळ्यांनी हे तीर्थ घ्यायला हवं किंवा तुळशीला सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडांना तुम्ही हे तीर्थ अर्पण करू शकता. कारण ही सेवा मोठी असते, त्यावेळी मग तीर्थही जास्त असतं. त्यामुळे राहिलेले तीर्थ झाडांना घालू शकता. या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाला महाराजांची पूजा करायची आहे. आता प्रकट दिन म्हटलं की अन्नदान येतं. महाराज सुद्धा बघतात की तू माणूस म्हणून काय आहे,
तुझे कर्म काय आहे. तुझे कर्म तुमच्यापेक्षा आधी स्वामी जाणतात. म्हणून या दिवशी दानधर्म करणं प्रचंड महत्त्वाचं आहे. केंद्रामध्ये जाताना तुम्ही केळी घेऊन जा, अगदी तुम्ही पेढी घेऊन जा. तुमच्या इच्छेने यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता. फूल ना फुलाची पाकळी ही दान व्हायला पाहिजे. आपल्याजवळ मंदिर नाही, मग काय करायचं? तुम्ही दत्त मंदिरात गेला तरीही चालेल. स्वामी समर्थ मंदिरात गेला, मठात गेला, केंद्रात गेला तरीसुद्धा चालेल. या दिवशी मात्र केंद्रात नक्की जा. महाराजांचा प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणून कृपया स्वामींना काही मागू नका. बराच वेळा असं होतं की एवढे पारायण केले, रोज केंद्रात जातो, आरत्या करते, सगळं करते, मग माझ्या मनासारखं का होत नाही? आपण केंद्रात जातो, मठात जातो, मंदिरात जातो, तुम्हाला काय हवं आहे त्याच्याशी महाराजांना काय घेणं देणं नाही. आपल्यासाठी जे योग्य आहे ते, आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला मिळणार असतं, तेही योग्य वेळ आल्यावर. मागितले त्यापेक्षा हजार पटीने महाराज आपल्याला देतील. उलट असं म्हणा की तुम्ही जे काही करता ते माझ्यासाठी चांगलंच असणार आहे, हीच सद्भावना असावी. याच दिवशी अर्थात नारळ, खडीसाखर जर तुम्ही केंद्रात घेऊन गेला आणि महाराजांना विनंती केली की तुम्ही खूप सारं दिलं आहे, महाराज धन्यवाद, कारण प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस आहे. म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत, शांततेत आयुष्य जगत आहोत. सगळं चांगलं हळूहळू घडत असतं. एका वेळेस सगळं काही मिळत नाही आणि त्याच गोष्टीला वेळ लागतोच. पण महाराजांची साथ असल्यावर ते सगळं चांगलं होतं. याच पद्धतीने आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे. हा प्रकट दिन अतिशय छान पद्धतीने आनंदात आपण साजरा करणार आहोत. अर्थात मूर्ती असेल नसेल तर नवीन घ्या. महाराजांना वस्त्र घालावं, छोटीशी माळ घालावी. आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो. महाराजांना एक वस्त्र जवळपासच्या दुकानात कुठेही भेटेल, ते आवर्जून घ्या. आता सेवा करताना सर्वप्रथम स्वामी स्तवन, एक वेळा अथर्वशीर्ष, 16 वेळा किंवा एक वेळा पुरुष सूक्त आणि एक वेळा स्त्री सूक्त, एक वेळा पवनमान सूक्त आणि फलश्रुती म्हणायची आहे. स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करावा, तारक मंत्राचा जप करावा, 11 माळी जप करावा. नंतर या सर्व सेवा स्वामींसाठी स्वामी प्रकट दिनानिमित्त केल्याच पाहिजेत. ह्या सेवा स्वामी तुमच्याकडून नक्की करून घेतील. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.